मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपल्याकडे जे ब्लाऊज म्हणजे शिवणं जे कापडं उरतात ना किंवा अस्तर वगैरे असतील, त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तुमच्याकडे जर असे बघा ओटीत भेटले जे ब्लाऊज पीस असतात ना, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। या ठिकाणी बघा आपण काय करणार आहोत, 4-4 इंचाचे चौकोन कट करून घेणार आहोत। 4 इंच लांब आणि 4 इंच रुंदीचे असे। आता माझ्याकडे बघा सारखे कलर नाही आहेत, वेगवेगळे कलरचे आहेत। तुमच्याकडे जर कुठलेही पण 2 कलर असेल तर अगदी छान आहेत, ते तुम्ही घेऊ शकता। आता इथं माझ्याकडे वेगवेगळे आहेत म्हणजे तुम्ही थोडंसं वेगळं दिसणार आहे, पण तुमच्याकडे जर 2 जर असेल तर कलर कॉम्बिनेशन खूप छान होतं। तर असे सगळे चौकोन मी कट करून घेत आहे। 20 चौकोन आपण असे कट करून घेऊ जवळजवळ। तर या ठिकाणी बघा आता आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला पाय पुसणं वगैरे जर बनवायचं असेल तर हे कतरण आहेत ना छोटं, ते सुद्धा तुम्ही वापर करू शकता। पण या ठिकाणी बघा मी कुशन कवर बनवणार आहे। आता इथं माझ्याकडे 3-4 प्रकारचे आहेत, त्याच्यामुळे इथं वेगवेगळे मी आता जॉईन करून घेणार आहोत। बघा असं वेगवेगळं ठेवायचं आहे। जर आपल्याकडे सेम असेल तर आपण एक म्हणजे वेगवेगळं एक वेगळं असं ठेवायचं। तर असे सर्व जोडून घ्यायचे। इथं बघा 4-4 पीस आहेत, मी जोडून घेत आहे। तुम्ही जेवढी तुमची लांबी असेल कुशन कवरची तेवढं तुम्ही बनवू शकता, किंवा पाय पुसणं तुम्हाला जेवढं लांबीचं बनवायचं असेल ना तेवढं बनवू शकता। अशा पद्धतीने सर्व मी जॉईन करून घेते, मग तुम्हाला दाखवते।
पद्धतीने बघा आपण पूर्ण एक असा चौकोन तयार करून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं, दुसरं एक कुठला एक कापड घेऊ शकतो तुम्ही. तर पॅन्टचा वगैरे म्हणा, साडीचा वगैरे एक थोडंसं जाड थिकनेसवाला कापड घ्यायचं आहे. तर त्या कापडापेक्षा आपल्याला बघा जो उंचीला आहेत ना 5 इंच आपल्याला लांब ठेवायचं आहे. 5 ते 6 इंच त्याची लांबी थोडीशी आपण जास्त ठेवायची आहे. एक्स्ट्राचा आहे तो कट करून टाकायचा आहे, फक्त उंचीमध्ये ठेवायचा आपल्याला. आता वरती आपण बघ कुठल्या ते एका साईडला काय करायचं आहे, 6 इंच कापड घ्यायचा आहे, तो कट करायचा आहे वरची साईडची. बघा जो आपण एक्स्ट्रा घेतला आहे ना थोडा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे एक पट्टी अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करायची. आणि दोन्ही पण साईडने बघा अर्धा इंच आपल्याला अर्धा किंवा 1 इंच अशी फोल्ड करून घ्यायची आहे. बघा व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची. जी वरची पट्टी आहे ती पण आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. बघा दोन्ही पण साईडने आपण फोल्ड करून घेतले आहेत. आता बघा हे कसं ठेवायचं तुम्हाला दाखवते. हा पीस आहेत बघा जो असं आपण सुईचा ठेवलेला आहे. आता हे सुईचं आणि उलटं बघून घ्यायचं आपल्याला. बघा अशा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. याच्यावरती बघा 2-3 इंच तरी आपले जो खालचा मोठा पार्ट आहे ना त्याच्यावरती पट्टी आपली आली पाहिजे. व्यवस्थित सरकून घ्यायचं, व्यवस्थित हे करायचं. म्हणजे आपलं जे कुशन वगैरे आहे ते आजचं दिसणार नाही. अशा पद्धतीने जर शिवलं तर. आता इथे आपल्याला 4ही पण साईडनं शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही साईज तुमच्या कुशनची असेल ना त्यानुसार तुम्ही बनवू शकता. बघा असं एकदम सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतं. तर असेच बघा आपल्याकडे बेकार पडलेले ब्लाऊज पीस असतात ना त्याचा वापर तुम्ही करू शकता. आता हे थोडंसं एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करणार आहोत आणि डबल शिलाई देऊन घेणार आहेत. व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे. इथं जर तुम्ही डबल फोल्ड करून जर शिलाई दिली ना तरी पण चालू. म्हणजे धागे दोरे जे आहेत ना ते आपले कुशनचे दिसणार नाहीत, जे कुशन कवर आहे त्याचे. बघा अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेत आहे. तर शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते डबल. या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहेत. आता हा कुशन कवर आपण सुईचा करून घेऊ. व्यवस्थित कोणे वगैरे काढून घ्यायचे आहेत. इथं तुम्ही मध्ये एखादं बटन वगैरे सुद्धा लावू शकता. बघा अशा पद्धतीने आपलं कुशन कवर तयार झालं आहे. याच्यात मी बघा थोडंसं काहीतरी ठेवून पण दाखवते. कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. अगदी थोड्या तुकड्यापासून आपण हे कुशन कवर बनवलं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.